नमस्कार. माझे नाव स्वाती संतोष दळवी. आम्ही वसरगावला राहतो. माझ्या मुलीला खूपच बरं नव्हतं. सगळीकडे अक्षरशः सिंधुदुर्गात पूर्ण डॉक्टरांकडे आम्ही फिरवलं. तिला उलटी आणि पोटात काहीच राहत नव्हतं. जरा पाणी पिलं खाल्लं की तिचं सर्व पोटात पडत होतं. आम्ही भरपूर डॉक्टर गेले, पणजीपर्यंत गेलो. पण शेवटी आम्हाला आमच्या घरी म्हणजे मी अंगणवाडीत काम करते. आमच्या बाजूला एक शाळा आहे, त्या शाळेत पावसकर म्हणून मॅडम आहेत. की आम्ही पणजीवरून हिला घरी नेलं होतं आणि त्या आमच्या घरी आल्या योगायोगाने. आणि त्यांनी सांगितलं हे संजीव लिंगावत म्हणून डॉक्टर आहेत वेंगुर्ले येथे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला 100% तुमच्या मुलीला बरं करणार. आम्ही अंगणवाडीतून त्यांना फोन केला. ते बोलले तुमच्या मुलीला घेऊन या आणि मी 100% तिला बरी करतो, तुम्ही काय टेन्शन करू नका. मग आम्ही त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला. त्यांनी आम्हाला म्हणजे फोनवरूनच ट्रीटमेंट दिली. त्यांनी सांगितलं माझी एक पल्लवी म्हणून डॉक्टर आहे, ती तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला विचारेल तिची हिस्ट्री काय काय ते तुम्ही सांगा तिला. मग त्या मॅडमनी आम्हाला 1 तास माझ्याशी बोलल्या, त्या पेशंटशी पण बोलल्या काय काय होतं ते. आणि मग आम्ही त्या डॉक्टरनी औषधी तशी आम्ही सुरू केली आणि नंतर एका दिवसातच तिचं म्हणजे पूर्ण तिला बरं वाटलं म्हणजे. आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. तरी पण त्रास किती वर्षापर्यंत? त्रास तिला तरी 2-3 महिने चालूच होता. आम्ही खूप अशी औषधं केली, इंग्लिश गोळ्या वगैरे देऊन तिला काही. तिच्यावर तुमचं पण वजन आणि कमी झालं? हा, आमचं आणि आर्थिक परिस्थिती पण शापच आमची घासवली पूर्ण. आम्ही कर्ज काढलं होतं पूर्ण मुलीसाठी. एवढे डॉक्टर केले? हा, एवढे डॉक्टर केले. मग आता महिमा तू कशी आहे आता सांग? आता मी पूर्णपणे बरी आहे. पूर्णपणे बरी आहे ना? आता एकदम बरं वाटतंय ना? म्हणून आम्ही आज यांना भेटायला आलोय. आम्हाला म्हणजे देवाच्या रूपात ते डॉक्टरच भेटले आम्हाला, म्हणून आम्ही यांच्याशी मतलब प्रत्यक्ष भेटून बघूया कसे आहेत ते डॉक्टर. आणि आम्ही भेटलो आणि आम्हाला खूप बरं वाटलं इथे. ठीक आहे, धन्यवाद. काळजी घ्या तुम्ही, काही नाही, ती 100% बरी झालेली आहे आता. हां, ओके. मी डॉक्टर संजीव लिंगावत बोलतोय. आज हे महिमा दळवी हिला मी डॉक्टर संजीव लिंगावत आणि पल्लवी कांबळे यांनी औषधं सुरू करून जवळजवळ म्हणजे खूप अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये तिचं वजन कमी झालेलं होतं. अशा एकदम वाईट परिस्थितीमध्ये होती ती. वाईट म्हणजे आम्ही डिप्रेशनमध्ये, आई वडील आधी डिप्रेशनमध्ये गेलेलो आम्ही. म्हणजे काय करावं ते काहीच सुचत नव्हतं. आणि अशा परिस्थितीतून ती आज बरं वाटतंय, मनापासून मला समाधान आहे. आम्ही डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अशी तिची पुढे शैक्षणिक प्रगती होईल. सध्या ती आणि डॉक्टरांचं पण असं नावलौकिक होऊ दे पुढे, होमिओपॅथीचं चांगलं होऊ दे. नक्की तिला बरं वाटलेलं आहे. आणि तिला भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.